या यानंतर जिबी कदमचा पुष्पहार अर्पण करायचा आहे. सर्वांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. माती गुढ्यावरती बसायचं आहे. बुद्धं सर्वांचा नातू आणि नाती नातवंड आणि नातू सर्वधर्मानुभावेन सदा स्तुति भवन्तु मे भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सर्वे जन्तु चित्तसम्पन्नोपन्नोरसुयता आयु आरोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्ति निवेश ततो निवार संपत्ति विना तो एक दिवस मृत्यूला कारणीभूत ठरतो. मग त्याच्या कुठल्याही वेळामध्ये जर त्याला मृत्यू येणार असेल तर तो थांबू शकत नाही. का तर हा निसर्गाचा नियम आहे, निसर्गाचा धर्म आहे. आणि अगदी या निसर्गाच्या नियमाप्रमाणे निसर्गाच्या धर्माप्रमाणे कालकथेत जीबी कदम सर यांना तुम्हा आम्हाला सोडून हा योगच सोडून 1 वर्षापूर्वी जावं लागेल. माणसाचा जन्म हा अनिश्चित आहे, परंतु मृत्यू हा निश्चित आहे. जन्म आणि मृत्यू यामधलं जे अंतर असतं त्याला मानवी जीवन म्हणतात. आणि हे मानवी जीवन जगत असताना ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या आईवडिलांचे उपकार आपण मरेपर्यंत विसरता कामा नये, हा खरा भगवंताचा उद्देश आहे. आई वडील मुलं बाळ बायको यांचा समान भाव ठेवून आपल्याला सांभाळ करता आला पाहिजे. कारण आई वडील जे अंतःकरणातून आशीर्वाद देऊ शकतात, आई वडिलांची सेवा केलेले जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य आणि तो आशीर्वाद इतर कुणाकडूनही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून ज्या वेळेस आपल्या आई वडिलांना आधाराची गरज असते त्याच वेळेस आपण त्यांना आधार दिला पाहिजे. बऱ्याचदा लोक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण अभिवादन करतो. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करतो. त्याचप्रमाणे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता डुबाई यांना अभिवादन करतो. ज्या ज्या महामानवांनी महामातांनी समाज बरोबर प्रयत्न केले ते सर्व महामातांना आदर परमस्नेही जीबी कदम सर यांचा प्रथम वरिष्ठ काँग्रेस प्रवर्तक आहे. त्यानिमित्त आपण ठरवलं या ठिकाणी चालणार सर्व मान्यवर एमबीए बघायला भेटले. एक निसर्गाचा एक नियम आहे. काय नियम आहे निसर्गाचा की जो माणूस ज्या पुतळावर जन्माला येतो तो आता उद्या घडत असतो. त्याप्रमाणे आमचे कदम सर सुद्धा त्याला आपोआप नाही येते, त्यांना सुद्धा त्या समुद्राला जावं लागलं आहे. आज
कदमसराबद्दलची बोलायचं म्हटलं तर कदमसरांचा माझा संबंध जवळजवळ 35-40 वर्षात 60 वर्षापासून संबंध आलेला होता. मी 1970 साली संघटनेमध्ये आलो. तत्पूर्वी कदमसरांबद्दल सांगायचं होतं की कदमसरांचा जन्म 13 जानेवारी 1944 रोजी शहापूर या गावी झाला. लहानपणाचं राजघाट गेलं. माता आई अति लहानपणीच वारली. त्यांना वडिलांनी आईची माया दिली आणि तिथून त्यांनी आपलं शिक्षण सुरू केलं. पिंपरीमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर ते चिपळूणला शाळा करू लागले. शाळा 7-8 किलोमीटर पायपायी गळीचा रस्ता पण कुठेही तक्रार न करता ऊन पावसामध्ये थंडी वारा पावसामध्ये शाळा केली आणि अतिशय बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेतलं. पुढे शिक्षण झाल्यानंतर ते कॉलेजला गेले. कॉलेजला जाताना खरंच अडचणी आल्या. त्या अडचणीवर मात करत त्यांनी कॉलेज शिक्षण पण पूर्ण केलं. त्यांची माझी भेट आमचे मित्र टी. रुक्मले सर आणि आम्ही दोघं सिद्धार्थ विद्यालयामध्ये होतो. सिद्धार्थ विद्यालयामध्ये असताना आमची भेट झाली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि ज्यावेळेस मी आणि टी. रुक्मले सर सिद्धार्थ विद्यालयामध्ये होते ती कदमसर ज्ञानमाता विद्यालयामध्ये होते. त्यावेळेस 70-71 काळामध्ये पगार होत नसायचे लोकांचे. त्यामुळे 28 वर्षामध्ये सिद्धार्थ विद्यालयामध्ये पगार होत नसायचे. आम्हाला 2-2 तिथे पगार होत नसायचे. परंतु कदमसरांचा पगार ज्ञानमाता वेळेवर होत असायचे. त्यामुळे आमची खूप अडचण व्हायची. खर्चाने पैसे नसायचे. अशा वेळेला आम्हाला कदमसरांनी खूप मदत केली आहे. आम्हाला प्रामुख्याने 4 मदत करण्यामध्ये 3 लोक प्रामुख्याने होते. एक आमचं शेटे साहेब शेटे खाणारे आरोग्य खाणारे शेटेवाले त्यांनी आम्हाला सांगितलं की भारतातून काम करता तर अजिबात काळजी करायची नाही. काही प्रमाणात ठेवायचं नाही. ज्यावेळेस पैसे की त्यावेळेस द्या. ते एक मदत आरोग्य खाणारे त्याचप्रमाणे आम्ही ज्या मुलीमध्ये राहत होतो ते 2 कुटुंबाचे ते राहतात त्यांचे जवळचे मित्र होते. त्यांना आम्ही भाडा देऊ शकत नाही लवकर. त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस तुम्ही भाडं द्या. त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की या शिक्षणाच्या भाड्या केले त्यांच्याकडे आले त्यांना देतील. आनंद प्रश्न भेटला. आनंद प्रश्न भेटला तर रोज दैनंदिन जीवनाचा प्रश्न होता. तो आपल्याचे निकट प्रश्न होता. आपले तेल साबण रॉकेल त्यातून गळत नसायच्या आणि याच काम करणारा आम्हाला देणारा आणि जीविका सरांनी सगळा खर्च पिण्याचा काळा पाण्याचा जो कुठला खर्च असेल संपूर्ण 3-4 वर्ष खर्च केला. आता त्याच्यानंतर दिले. परंतु कदमसरांनी कधीही त्या वारशाच्या किल्ले एवढा खर्च केला तेवढा खर्च केला. अतिशय मोठ्या मनाचा धर्म मानत होता. आता मित्र असा असता एक कविता आहे कविता आहे. बरेचसे लोक आपण बोलायचे आहे. एक प्यायला वाटतंय मला प्यायला मानलेला आहे. मी त्यांच्याबद्दल एक मित्र म्हणून सांगितलं. परंतु मुलाचा बाप म्हणून मी कविता सादर करतो आणि माझं वाचन संपवतो. तुम्हाला आवडेल. कविता आहे सादर करतो. बाप स्वाभिमानी बाळा बाप कसा आणायवर दरदार प्रत्येकाला दरदार आहे. ते कधी कोणाला घाबरलं नाही. लढले त्यावेळेस नगरपालिकेमध्ये लढा करताना ते घाबरले नाही. आता स्वाभिमानी होते. गरीब होते पण स्वाभिमानी होते. बाप त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तटवार काही माणसं जन्माला येतात
जगत असतात आणि जगून आपलं नाव कदम सर आणि मी 35-40 वर्ष ज्ञान माता विद्यालयात एकत्र काम केलं. एक वेगळं व्यक्तिमत्व, शांत, विचारवंत आणि सतत जनतेला मित्राला मदतीचा हात देणारा काही व्यक्ती. घडी गावात तिथे शिक्षण नाही, त्या काळात पाणी नाही, फक्त दगड आणि दगड. अशा गावामध्ये शिक्षणाची आग होती. बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या वृत्तीने ते स्वतः प्राध्यापक झाले आणि त्या माता विद्यालयामध्ये एक चांगले शिक्षक म्हणून ते निवृत्त होते. मित्र कसा असावा? मित्र असावा तर कदम सरांसारखा या हाताला मी केलं तर अशा प्रकारचा संयमी, त्यागी, मित्रभाषी अशा प्रकारचा मित्र आमच्यातून निघून गेले. वर्ष झालं त्यांच्या पुण्य निमित्त त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून बुद्धाचार्यामार्फत मी त्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि श्रद्धांजली जे दोन शब्द समजवतो. सातत्याने गोरगरीब वंचित लोकांसाठी आग्रहपणे काम करणारे प्राध्यापक जी पी कदम यांचा प्रथम पुण्यनूतनाच्या समारंभानिमित्त उपस्थित झालेले सर्व मान्यवर, व्यासपीठ, बंधू आणि भगिनी आणि जणांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं, माणसाचा जन्म झाल्यानंतर तो आपल्या जीवनामध्ये स्थिर स्थावर करत असताना अनेक संकटाचा सामना करत आपले जीवन जगता तो पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो. प्रिय बंधू भगिनींनो, जन्मही आपल्या हातात नाही आणि मरणही आपल्या हातात नाही, परंतु जन्म मृत्यूमध्ये जगणे मात्र कसं असावं हे खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून प्राध्यापक स्वर्गीय जी पी कदम सरांनी आपलं संपूर्ण आयुष्य गोरगरीब वंचित लोकांसाठी व्यतीत केलं. ज्ञानमाता सारख्या बेजोड संस्थेमध्ये ज्ञानार्जन करत असताना गोरगरीब मुलांना अतिशय सोप्या भाषेत, सरळ भाषेत ज्ञान देण्याचं काम केलं आणि चांगला शिक्षक म्हणून सेवाभावी संस्थेमध्ये काम करत असताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न केला. आदरणीय पगारे सरांनी देखील त्या संदर्भात या ठिकाणी सांगितलेलं आहे. एवढ्या वेळात शिक्षक म्हणून कदम सर थांबलेले नाही, तर आपल्या लोकांना अडचणीच्या काळात पैशाची गरज भासते, मदतीची गरज भासते. अशा वेळेस सुखदेव भालेराव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कदम सर ही जोडी गावामध्ये घरोघर फिरायची, टीव्ही गोळा करायची आणि पैसे या ठिकाणी गोळा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची पतसंस्था त्यांनी उभी केली आणि त्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थाने गोरगरीब वंचित लोकांना मदत देण्याचं काम त्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. नेहमी आपले पायपीट करत, सायकलवर जात, सर्वांशी संपर्क साधत आणि म्हणून खऱ्या अर्थाने अशी माणसं दुर्मिळ समाजामध्ये आहेत. आणि अशापैकी एक प्राध्यापक जी पी कदम सर होते. त्यांना 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे. अमोलही आमचाच विद्यार्थी आहे, अतुलही इथं आहे. अतुलची पत्नी राजापूरच्या कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करते. एम.ए. इकॉनॉमिक्स मध्ये तिने PhD पदवी या ठिकाणी ग्रहण केलेली आहे. अतिशय उच्च शिक्षित असे हे कुटुंब आहे. दोन्ही भावंडांनी मला विनंती करायची आहे की आईची त्यांनी काळजी घ्यावी. आई देखील आमच्या नात्याच्याच आहे आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कदम सरांना साथ देऊन त्यांनी त्या कुटुंबामध्ये योगदान दिलेलं आहे. असे
कदम सर कोण आहे, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तळागाळापर्यंत कसा नेला हे सांगत असताना त्यांच्या नावाने हा जो काही कार्यक्रम आज या ठिकाणी आपण करतोय तो त्यांच्या विचारांचा जागर आहे आणि त्या विचाराचा जागर बघून आपण खऱ्या अर्थाने आदर्श करून पुढे जायचंय. पुनश्च एकदा या ठिकाणी मी त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो. आपण आपण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी बरेचसे गुरुजन वर्ग आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये चळवळीमध्ये काम करणारे सर्व या ठिकाणी लोक आहेत. माझं तर असं मत आहे की आपण सर्व शिक्षक आहात, परंतु खऱ्या अर्थाने जर का माझे भीम नसते, जर का माझे भीम नसते तर ही बुद्धी मात्र मिळाली असती. बुद्धी असून काय फायदा नव्हता, कारण त्या काळाची परिस्थिती ही अगदी बेकार होती. खऱ्या अर्थाने त्या शिक्षकांनी या चळवळीसाठी योगदान दिलं. त्या शिक्षकांना खऱ्या अर्थाने जीविका सर हे शिक्षक होते. बरेचसे शिक्षक असतात त्यांना चळवळीची आठवण नसते, चळवळ काय माहीत नसते, परंतु जीविका सर असतील, आमचे हिराव पकडा सर असतील किंवा या ठिकाणी जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर जे शिक्षक आहेत खऱ्या अर्थाने शिक्षकी पेशा असून चळवळीला योगदान देणारे या ठिकाणी बरेच शिक्षक आहेत. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी जे जीविका सरांना जर आपण ठेवायचं असेल, जर त्यांचे मुलांनी हा कार्यक्रम घडवलेला आहे, मी खऱ्या अर्थाने या चळवळीमध्ये काम करणारे आमचे जीविका सर यांना मी माझ्या वतीने, जोरेगावच्या वतीने आणि माझ्या बरोबर असलेले बंटी यादव यांच्याही वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. सांगतो जय भीम. यांच्या मृत्यूला 7 मार्चला 1 वर्ष पूर्ण होणार. जीवी कदम सर आणि टी रुपवते सर, ए.पी. बनसोडे सर हे त्रिकूट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे जीवस्य कंठस्थ मित्र, लहानपणी मित्र होते, हॉस्टेलमध्ये, शाळांमध्ये नोकरी करतानाही वेगवेगळ्या ठिकाणी काही कामाला होते तरी मित्र होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा हे मित्र आहेत. जीवी कदम सर आणि माझा परिचय या तिघांच्या मैत्रीमुळेच झाला. 1978 साली महाराष्ट्र शासनानं मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा निर्णय घेतला. आम्ही आनंदाने जल्लोष केला आणि 2 दिवसात निर्णय मागे घेतला. सरकारने बाबासाहेबांच्या नावाचा राजकीय वापर करण्याचा अत्यंत अश्लाघ्य प्रयत्न केला. ते कोणत्याही पक्षाचं सरकार असतं. पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि वसंतराव दादा पाटील आणि बाकीच्या मंडळींनी या निर्णयाला अप्रत्यक्ष परिवर्तनाच्या चळवळीचे कार्यकर्ते अशी लढाई या नामांतराच्या लढाईच्या निमित्तानं सुरू झाली. आपल्याला वाटत असेल की भारतीय जनता पक्ष जातीवादी आहे, ते तर खूपच जातीवादी आहे, पण आम्ही 77च्या 78च्या लढाईमध्ये ज्याच्या खांद्याला खांदा लावून काम करतो त्याच्या जातीवादी लोकांना जोडून पाहिजे आणि मग या जातीवाद्यांचे विरोधात या मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याला विरोध करण्यात राज्यविरोधात लढाई सुरू झाली. नामांतराची चळवळ सुरू झाली आणि या नामांतराच्या चळवळीमध्ये आमच्या सिद्धार्थ हायस्कूलमध्ये, महात्मा फुलेमध्ये बाकीचे शिक्षक पुढे असणं स्वाभाविक होतं. पण ज्ञानमाता विद्यालयामध्ये असलेले जीवी कदम सर अत्यंत हिरिरीने पुढे आलेले आम्ही पाहिले आणि मग त्यांची आमची जोडी वाढत झाली. पुढे ते आम्ही सेवा दलामध्ये काम करत होतो. सेवा दलाच्या कामात आम्हाला मदत करायला लागले आणि पुन्हा 80 साली असाच एक प्रकार झाला. भारत सरकारने मंडळ कमिशन नेमलं आणि मंडळ आयोगाची अंमलबजावणीचा विषय आला. सरकारने
समाजाबरोबर खांद्याला खांदा लावून लढत होते. पुढे काही नाही दिला. कदम सर माझे वैयक्तिक स्नेही झाले. आमच्या सुखदुःखात त्यांच्या सुखदुःखात एकमेकांच्या याच्यानं आपण वाटचाल करत राहिलो. एक चांगला मित्र, एक चांगला मार्गदर्शक, एक निर्मळ माणूस 1 वर्षापूर्वी आपल्यातून गेला. आज त्यांच्या प्रसन्न दिनानिमित्तानं त्यांच्या स्मृती जाणवत असताना त्यांनी केलेल्या कामाला सलाम करतो. महाराष्ट्राच्या सर्व माध्यमिक शिक्षकांच्या वतीनं आयुष्यभर शिक्षकी पेशा केलेल्या कदम सरांना मनापासून अभिवादन करतो. माझ्या शब्दांना या ठिकाणी सर्वच प्रमुख अतिथी आदरणीय कांबळे सर, ऋषिकेश कांबळे सर या ठिकाणी उपस्थित. या ठिकाणी सत्कार या ठिकाणी कदम परिवाराच्या वतीने मी विनंती करतो की अमोल कदम, आदम कदम यांनी या ठिकाणी सरांचा सत्कार कसं झालेला. तसंच आदरणीय विधानसभेचे आमदार तांबे साहेब, त्याच्यानंतर पडगळ साहेब या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आलेला आहे. जीबी एक आढळतारा, जीबी एक आढळतारा या अंकाचं या कांबळे सरांच्या प्रश्न होत आहे आणि त्यांच्या काही आठवणी त्यांच्या सहवासात आलेल्या काही माणसांनी त्याच्यामध्ये आपल्या आठवणीचे लेख या ठिकाणी लिहिलेले आहेत. या ठिकाणी आलेल्या सर्वांना आदरणीय कदम सरांना जाऊन 1 वर्ष झाले. कदम सरांच्या कुठल्याही सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीचे 2 भाग असतात. एक तर पारिवारिक भाग असतो, एक त्यांचा सामाजिक भाग असतो. परिवारात ते कधीही त्यांच्या विस्मृती जाणं शक्य नाही. प्रत्येक क्षणी आयुष्यभर आपण त्यांची आठवण काढणार असतो, कारण परिवार म्हणून त्यांनी खूप कष्ट घेतलेले असतात. परिवाराला सगळं पुढे आणण्यामध्ये त्यामुळे अतुल किंवा मनीषाताई असतील किंवा आदरणीय कमलताई असतील, त्यांच्या आठवणी त्यांना रोज येतात, येणारच. त्यांच्यावर प्रचंड अशा प्रकारचं, कारण आज मित्रांनो मोठे बदल गेल्या 50 वर्षामध्ये झालेले आहेत. त्यापूर्वी त्याच्या पलीकडे जाऊन आपण पाहतो त्यावेळी सर्व जी स्थिती होती खरोखर खूप कष्टाची होती, अडचणीची होती. आणि या अशा कुचक्या समाज व्यवस्थेमध्ये तिथे अनेक वेळेस अवमान सुद्धा सहन करावे लागले. अशा परिस्थितीतून ही पिढी घडलेली होती कदम सरांच्या. तर त्यांच्याजवळ एक तेज होतं, त्यांच्याजवळ एक कट्टरता होती पुरोगामी विचाराची. ती खूप महत्वाची, ती निश्चितपणाने सामाजिक दृष्टिकोनातून खूप महत्वाची होती. पण परिवारासाठी सुद्धा ते संस्कार देणं, परिवाराच्या मुलांचं शिक्षण असेल, परिवार असेल, त्यासाठी सतत त्यांनी कष्ट घेतले. सध्या शाळेमध्ये प्राध्यापक होते, त्या ज्ञानमात्रा शाळेचा मी एक विद्यार्थी आहे. त्यामुळे ते बेटा आला असताना पगारेसरही आदरणीय पगारेसर होते. ज्ञानमात्रेचं एक वेगळं त्या ठिकाणी वातावरण, संस्कार त्या ठिकाणी होते आणि ते निर्माण करण्यामध्ये आपण कदम सरांचं सुद्धा फार मोठं योगदान त्या ठिकाणी होतं. त्यांनी अनेक सामाजिक, त्यांनी एक तळमळ होती की ज्याप्रमाणे इतर समाज, पुरालेले समाज म्हणण्यावर थोड्या ते जसे प्रगती करतायत तसं इथला पाठीमागे राहिलेला समाज आहे, त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती केली पाहिजे, त्यांची तळमळ होती. मला स्पष्टपणे आठवतं ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पतसंस्था निर्माण करण्यात आली, त्यावेळेस सरांच्यामध्ये खूप बैठकी झाल्या. काही काळ त्यासाठी अडचणीचा होता, त्या सगळ्यातून मार्ग काढत काढत त्यांनी त्या पतसंस्थेला चांगलं करून देण्याचं त्या ठिकाणी स्वतः प्रयत्न त्या ठिकाणी केले, दिले. आणि हेतू आहे की म्हणजे खरं आहे सरांची ती तळमळ होती. त्यामध्ये हे खूप महत्वाचं असतं की शेवटी मित्रांनो आपल्याला भौतिक प्रगतीकडे सुद्धा जसं आपण वैचारिक प्रगती, आंबेडकरी चळवळीमध्ये बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांच्या जे काही महात्मा फुले असतील, सर्व फुले, शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज जे काही प्रागतिक चळवळीचे विचार
आपल्या त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्या वैचारिक क्रांतीमध्ये चांगलं पाया पक्का जायला आपण नाकारत नाही. मागच्या पिढीचा म्हणतो आजची आमची पिढी जी आहे ती वैचारिकदृष्ट्या त्याच्यावर अजून खूप काम होणं गरजेचं असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मागची पिढी जी भक्कम होती जी त्यांच्या विचारामध्ये थोडी सुद्धा कस नामच त्या ठिकाणी हलत नव्हते तसं दुर्दैवाने आता सध्याच्या पिढीमध्ये दिसत नाही. तो वैचारिक जडणघडण त्यांची झाली तो काळ तशा अर्थाने कसा होता. मोठ्या दिग्गज बाबासाहेबांच्या दिग्गज नेत्यांचा प्रभाव समाजावर टिकून होता. आजही टिकून लागली म्हणणार नाही टिकून नाही पण तो निश्चितपणे काही आव्हानं त्यासाठी निर्माण झाली आपण नाकारतो. आदरणीय सरांना आपण त्या ठिकाणी त्यांचं पुण्यस्मरण करत असताना कुठे पुण्यस्मरण करायचं एकत्र येऊन विचारते की पारिवारिक मित्र यांच्यामध्ये त्यांच्या आठवणी त्यांच्याविषयीच्या तो त्यांचा दिनं आपल्यामध्ये नसणं हे दुःखही आहे ते तर आपण निश्चितपणे व्यक्त करणार त्याच्याबद्दलच्या भावना आपल्या मनामध्ये निश्चितपणे निर्माण होणार ते साहजिक आहे ते झालंच पाहिजे. पण त्याचबरोबर ज्या एका जसं आता पगार त्यांच्या सर्व जागतिक व्यवस्थेची व्यवस्था त्यांच्या उत्साह त्यांच्यामध्ये असलेली जिगर ती खऱ्या अर्थाने याचा आठवण करणं आपल्याला पाहिजे कारण त्याच्यात अत्यंत गरज असते. आणि मोठा गॅप मला त्या ठिकाणी मागच्या पिढीमध्ये आणि आपल्या पिढीमध्ये त्या ठिकाणी पडलेलं मला दिसतोय तो चिंतेचा आहे. कारण आजची आव्हानं खूप मोठी आहे. आजची आव्हानं अधिक मोठी झालेली आहे. जे काही संरक्षण आपल्याला कवच असायला पाहिजे सत्तेचं तेही आपल्यापासून निघून गेलेलं आहे. तर या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला त्यांच्या सरांना त्या ठिकाणी अभिवादन करत असताना ही विचारांची धाक कशी तेज करता येईल कशा पद्धतीने कारण हे मित्रांनो त्या झपाट्याने सर्व पद्धत चालली आहे की मन भयभीत होतं. आणि मग यासाठी आपल्याला अवगत नव्हता कोणीतरी लढणारे युवक जे आहेत ते लढत आहेत परंतु त्यांना सगळ्यांना एकत्रित करणं आणि जे काही आपल्यामध्ये आज जी एक संगता पाहिजे बहुजन समाजामध्ये ती सुद्धा दुर्दैवाने इतक्या वर्षानंतरही अजून आपण जर एक संघ होऊ शकलो नाही आणि लोक कुणी आपला त्या ठिकाणी या सगळ्या सामाजिक समतेच्या वाटेवर जो कुणी आपल्याला शत्रू आहे त्या शत्रूला आपण ओळखू शकत नसतो. आणि जर त्याच्यासाठी जी एक तीव्रपणे एकत्रित येण्याची गरज आहे ती आपल्याला भासवत नसेल तर मला असं वाटतं चिंतेचे. त्यामुळे त्यासाठी आपल्याला आदरणीय कदम सरांची मदत होणार त्यांचं सहाय्य होणार. त्यांनी स्वतः खूप जिद्दीने लढत होती माणसं स्वतःच्या कुटुंबाची स्वतःच्या कशातच पाळवत होती. आणि त्याच्या मागची पिढी जर आपण पाहिजे आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरची पिढी पाहिजे ती तर खऱ्या अर्थाने खूप घोर होती कारण त्यांना तर कशातच त्यांना कुठलीच अनुकूलता नव्हती. प्रचंड गरिबी सर्व काही असताना सुद्धा म्हणजे मला आश्चर्य वाटतं आपण त्याच्यात थोडंसं डोक्यावर पाहिलं काळ मित्रांचा सत्याग्रह असेल किती म्हणजे काय होतं त्या लोकांना काही नव्हतं. अशा काळामध्ये त्यांनी एकत्रितपणाने येऊन कोणतरी माणसांनी तो काही बाबासाहेबांचा साथ दिला. आज आपल्याला बाबासाहेब जसं त्यांनी दिलेलं एक संविधान आहे ते संविधान आहे किती एक आपलं कवच कुंडल आहे ते आपल्याला कशा पद्धतीने पुन्हा या लोकांचा कसा आपल्याला पराभव करावा लागेल करता येईल कसा करता येईल त्यासाठी मला असं वाटतं खूप मोठे प्रयत्न होण्याची गरज आहे. शक्ती ते सामर्थ्य आदरणीय कदम सरांच्या स्मृतीतून त्यांच्या आठवणीतून आपल्यामध्ये ती आठवण आपल्याला झाली पाहिजे की ज्या जिगरी करत होते त्याच जिगरीने आपणही लढलं पाहिजे अशी स्फूर्ती आपल्या मनामध्ये निर्माण होणं हे खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचं की या पुण्य स्मरणाच्या निमित्ताने पुण्यनोंदणी कार्यक्रमाच्या निमित्ताने होईल असं मला वाटतं. तिथे विचारचा विचार आपल्याबरोबर आहे बाबासाहेबांचा विचार तीच आपली शस्त्र आहे तीच आपली ताकद आहे तेच आपलं सामर्थ्य आहे. त्याची पुन्हा आपण त्या विचारांना धारदार करण्याचं सामर्थ्य सरांच्या स्मृतीतून मिळवू अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो अपेक्षा व्यक्त करतो. इथे ऋषीचे कांबळे आले ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर म्हणजे खूप चांगली संधी या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. तो आज खूपच इतके आहे या ठिकाणी आपलं आयुष्य संपूर्ण आयुष्य चेटीकरण सरांनी चळवळीमध्ये घातलं आणि आपण
यांच्या स्मृतीला सुद्धा विनम्रपणानं अभिवादन करतो. सार्वजनिक जीवनात काम करणं हे सोपं नसतं. अंतःकरणात अपार करुणा ठेवून काम करावं लागतं. करुणेला जर मन व्यापलेलं असेल तर तुझ्या भावाच्या सगळ्या भिंती गळून पडत असतात. कोणताही कार्य करता मला याची जाणीव आहे. या आंबेडकरी चळवळीची कितीही शक्य होऊ दे, पण कोणत्याही गटात काम करणारा तो कार्यकर्ता त्या कार्यकर्त्याच्या अंतःकरणामध्ये मात्र आकार पडून जातो. कोणताही कार्यकर्ता मगाशी सुधीर तांबे सर बोलत होते, मी अतिशय तन्मयतेनं ऐकत होतो. शिक्षण हे काय करू शकतं, हे आधुनिक काळामध्ये कळलं तर पुढ्या टाकायचं. बाबासाहेब काही वेळा बुद्ध, कबीर आणि फुले हे जे बाबासाहेबांनी गुरु मानले, काय कारण होतं? बाबासाहेबांनी बुद्धाकडून करुणा घेतली, कबीराकडून विज्ञान घेतलं आणि महात्मा फुल्यांच्याकडनं सर्व व्यापकता घेतली. बाबासाहेबांच्या संबंधानं अजूनही अपसमज आहे मोठ्या प्रमाणात. भिन्न भिन्न समुदायात ते अपसमज. मी चौथीला होतो. जे कोणी आज 60च्या आसपास असतील त्यांच्याही लक्षात येईल, आम्हाला थोरांची ओळख नावाचे पुस्तक होते चौथीला. या पुस्तकामध्ये या देशाची जडणघडण करणारे कोणी महापुरुष होऊन गेले. महात्मा फुले असतील, सावित्रीबाई असतील, महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, वल्लभभाई पटेल असतील, असे असेल व्यक्तित्व कोसळतात. त्या सगळ्यांच्या वरचे धडे होते. त्यात बाबासाहेबांच्या वरचा एक धडा होता. त्या धड्याचं पहिलं वाक्य असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे पैलवान होते. वय वाढत गेलं, वाचनाचा व्यास वाढत गेला आणि मग माझ्या लक्षात आलं की ते जे विधान होतं, ते जे वाक्य होते, हे वाक्य खरंच सत्य, आखर सत्य. बाबासाहेब हे फक्त दलितांचेच करणारे होते का? इतरांसाठी काहीच केलं नाही का बाबासाहेबांनी? मी जेव्हा इतिहासाची पानं काढत गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकर दलितांच्या उद्धारासाठी काम करत होते, तो काय प्रश्न. परंतु या देशातले सर्व धर्म आणि जातीच्या पलीकडे बाबासाहेब त्यांच्या उद्धाराची, कल्याणाची भूमिका घेतली. 1916 लोकमान्य टिळकांनी आम्हाला टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य देऊ नका,
इंग्रजांकडे मागणी केली होती, भूमिका घेतली. याच वर्षी बाबासाहेब आंबेडकरांनी, ते प्राध्यापक होते, बाबासाहेब आंबेडकरांनी व्हाईसरायला याच वर्षी एक पत्र लिहिले 1916. काय पत्र होतं? पत्र असं होतं की मागे पुढे तुम्ही या देशाला स्वातंत्र्य द्या, पण या स्वतंत्र भारतामध्ये जैन समाजाचं स्थान काय राहणार, मुस्लिमांचं स्थान काय राहणार, दलित पददलितांचं स्थान काय राहणार, पारशी आणि अँग्लो इंडियन यांचं स्थान काय राहणार आहे, शीख यांचं स्थान काय राहणार आहे, कोणत्या अधिकाराने स्वातंत्र्य त्यांना दिलं जाणार आहे, हे जोपर्यंत काँग्रेस स्पष्ट करत नाही तोपर्यंत या देशाला स्वातंत्र्य देण्याची गरज नाही. कुटुंबात कसं होते, सार्वजनिक जीवनात कसं होते, शिक्षक म्हणून कसं होते, याचा एक पट या निमित्ताने समाजासमोर ठेवला गेलेला आहे आणि हे अतिशय महत्वाचं काम. खरं तर सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या अशा अनेक लोकांचे चरित्र किंवा आत्मचरित्र येणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सार्वजनिक जीवनात काम करणं म्हणजे त्या वादळाला सोबत घेऊन चालणं असतं. ते अनेक मुलंही असतात. कधी कधी आपल्या प्रपंचाकडं, संसाराकडं, कुटुंबाकडं दुर्लक्ष होतं. पण एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की इतरांचे अश्रू पुसता पुसता आपल्या अश्रूचा विसरपणा इतका अवघड हे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या माणसाच्या ठाई असतं आणि म्हणून आपण त्यांना अभिवादन केलं पाहिजे, वंदन केलं. मी पुन्हा एकदा जेबी सरांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आपण या सोहळ्यासाठी मला सन्मानाने आपले आचरण केलं आणि या सोहळ्यात मला आपण सामावून घेतलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या विषयीची संयोजन समितीच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी मला अतिशय शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल तुमच्या सहनशीलतेला अभिवादन करतो आणि करतो. धन्यवाद. स्मृतीला अभिवादन करते. वेळ खूप झालेला आहे, याची पूर्ण कल्पना आहे, त्यामुळे फार वेळ घेणार नाही. पण जे पुस्तक प्रकाशन आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, पुण्यतिथीनिमित्त आपण सगळ्यांनी जे केलं त्याबद्दल विशेष म्हणजे कुटुंबाचे मी आभार मानते. आभार यासाठी कारण चळवळीतले कार्यकर्ते जेव्हा काळाच्या पडद्याआड जातात तेव्हा त्यांच्या आठवणी, त्यांचं संघर्षमय जीवन हे आपल्या समोर सदैव राहावं आणि त्यांची प्रेरणा आपण घेत राहावं यासाठी असं पुस्तक करणं, एखादं लिखाण करणं हे मला महत्त्वाचं वाटतं. खरं सांगायला तर बाबूजींबद्दलचं एक पुस्तक करावे डोक्यात आहे, पण माझी हिंमत अजून झालेली नाही. कारण त्यांच्याबद्दल बोलायला लागलं, आई वडिलांबद्दल बोलायला लागलं की वेगळ्याच दोनवर निघून जाते आणि मग ते जरा अवघड होऊन जातं. पण अगोदर तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं विशेष अभिनंदन की तुम्ही जीवी सरांचं एक खूप उत्तम असं एक पुस्तक इथे प्रकाशित करत आहात आणि एक आढळ तारा नाव पण इतकं सुंदर दिलंय. कारण संगमनेरचे कदम म्हणजे एक तर बिहार किंवा जग असं, जीबी किंवा बिहार हे समीकरण लहानपणापासून ऐकतात. दादासाहेबांच्या सगळ्याच संभाषणांमध्ये संगमनेरमध्ये कदम 2-3 जे मी ऐकायचे लहानपणापासून, तर कदम नंतर यायचं पण त्याचे इनिशियल म्हणजे ज बा कदम किंवा बिहार कदम हे माझं नेहमीच लक्षात राहिलं. आणि ही जी सगळी मंडळी होती ज्यांना बघून आम्ही खरं तर मोठे झालो आणि जे काही आज आयुष्यात
करतो त्यांच्याकडून खूप आम्हाला ऊर्जा आणि स्फूर्ती मिळत राहील. मागच्या 14 एप्रिलच्या रोजी मला वाटतं त्यांना जीवन गौरव पुरस्कार आपण प्रतिष्ठानच्या वतीने दिला आणि त्या कार्यक्रमासाठी आई पण आवर्जून उपस्थित होत्या. अक्षरशः थरथरत अंग थरथरत होतं, पण माणसामधला उत्साह किती. आणि 14 एप्रिल म्हटलं की वेगळंच गुटी त्यांच्या अंगात यायची असं वाटायचं. खूप अतिशय प्रेमळ आणि अतिशय शिस्तबद्ध असे ते होते. थोडेसे रागीमध्ये हे कल्पना आहे कारण शिक्षक होते, पण शेवटी एक पिढी नाही तर अनेक पिढ्या घडवण्याचं काम सरांच्या हातून झालेलं आहे. आणि फक्त शिक्षण क्षेत्रात नाही तर चळवळीमध्ये त्यांचं एक अधिष्ठान राहिलेलं आहे. संगमनेरच्या सगळ्याच आंबेडकरवादी चळवळीमध्ये संघटनांमध्ये त्यांचा एक मानाचा एक सन्मानाचा एक केंद्रबिंदू म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांच्याच हातून घडलेलं हे काम आमची सगळी पिढी ही सगळी पुढची पिढी आम्ही एकत्रितपणे पुढे जाऊ हाच खरं त्यांना एक श्रद्धांजली आपल्या सगळ्यांच्या वतीने खरी श्रद्धांजली मिळेल. आज आत्ताच माझ्या आधी साहेबांनी सरांनी जे वक्तव्य केलं मला वाटतं ते अतिशय योग्य होतं की मनोरुग्ण आपण कुठेतरी सगळा समाज फक्त आपलाच नाही ते सामाजिक समाज पूर्णच जो आहे तो झाला, पण सर मनोरुग्ण ठीक आहे, त्याच्या पुढची जी पायरी आहे नमोरुग्ण आता सध्या ती पायरी आहे की एखाद्या माणसाच्या मागे झपाटल्यापणे कोणतरी लागतंय, तो माणूस काय करतोय कसं करतोय किंवा तो विचारसरणी म्हणून नमोरुग्ण ही एक नवीन संकल्पना सध्या आपल्या राजकीय सगळ्या परिस्थितीमध्ये आणि तिथं आणखीनच भयानक आहे. या सगळ्याच्या विरोधात आपण सगळे कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीचे समतावादी चळवळीचे सगळेच कार्यकर्ते जेव्हा उतरतो तेव्हा बीबी सरांसारख्यांचा एक आदर्श घेऊन उतरतो की आपलं करिअर किंवा आपलं काम सांभाळत असताना समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो सातत्याने त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेले आणि तीच एक प्रेरणा घेऊन आपण सगळे यापुढे काम करत राहू या अशीच एक इच्छा या ठिकाणी व्यक्त करते. माझ्या कुटुंबाच्या वतीने विशेषतः आदरणीय बाईंच्या वतीने कारण बाईंचे तुमचे खूप जुने संबंध आहेत. आज आदरणीय बाई हा 95 वर्षाचे पूर्ण झालेले आहेत आणि अजूनही त्या सगळ्या आठवणी या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आठवणी वारंवार काढत असतात. आदरणीय बाईंच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने बहुजन शिक्षण संघाच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने या आढळ अशा कार्याला आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरांजली वाटते. कार्यक्रम झाल्यानंतर घेऊन जायचा आणि यानंतर कार्यक्रमाचा शेवट करण्यासाठी मी भालेराव सरांना विनंती करतो की त्यांनी सरांना वर्ष झालं आणि हे वर्ष झालं हे लक्षात आणून यांच्या मुलांनी केलं. जर मुलांना कार्यक्रम घेतला असता तर जीबी कदमांना वर्ष झालं हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. म्हणून या मुलांना पहिलं धन्यवाद दिलं पाहिजे की आपला कार्यक्रम म्हणालो की आजचा काळ असा आहे त्या कार्यकर्त्याने अख्खा आयुष्य समाजासाठी घालून द्या, त्याने त्याच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून द्या, आर्थिक योजना सहन करून द्या, तरीही तो कार्यकर्ता गेल्यानंतर समाज त्याला विसरतो आणि म्हणून त्या कार्यकर्त्याला जीवन ठेवण्याचं काम त्याच्याच मुलाला करावं लागेल. आपला बाप जीवन ठेवण्याचं काम त्या मुलांना करावं लागणार आहे कारण समाज हा विसर व्हावा आणि तो नुसता कार्यकर्त्याला विसर व्हावा नाही. तो इतक्या प्रतिगामी शक्तीने ज्या आपल्या समोर प्रश्न उभे केले त्या प्रश्नांना सुद्धा चर्चा करतो, पण त्या प्रश्नांना सुद्धा विसरून जे करायचं तेच सहकार्य करतो. तो हा विसर व्हावा समाज. साहेब म्हणाले की जातीची कुठं आता डोळून पडली पाहिजे. ती कुठं साहेब डोळून घेतलं ना का असं आहे की ती कुठं आता पुन्हा घट्ट होत आहे आणि घट्ट करण्याचं काम हे फुलेच्या अगोदर होते. मतलब फुले गव्हर्नमेंट या काळात त्याला थोडंसं पुसस्त झालं. आता दादासाहेब काय करायचं आणि पुन्हा ती व्यवस्था आलेली ती व्यवस्था ही कुठं आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना घट्टपणे व्यवस्थेच्या लढावं लागेल. मी कदम सरांना अभिवादन करतो कारण ह्या मुलांना धन्यवाद दिलं पाहिजे. त्यांनी कार्यकर्त्याचं जे काही डॉक्युमेंटेशन लागतं
असेल तर ती नोंद या कागदाच्या रूपाने या मुलांनी घेतलेली आहे. म्हणजे या मुलांच्या कौतुकासाठी जर हे नसतं केलं तर जीविकाला वर्ष झाले त्यांना आठवणी काय आहे त्या पुसल्या गेल्या असत्या. म्हणून या मुलाला धन्यवाद देतो आणि विचार मंचावर असणारे सर्व ज्यांना म्हणजे कदम सरांचा सहवास लागलेला आहे त्याच्यामध्ये सोनवणे सर आपले इंग्लिश सर आहेत, त्याच्यानंतर जिगेश गायकवाड सर आहेत आणि पुढे बसलेले अनेक त्यांच्या हा कार्यक्रमाचा रूढ व्यक्त करण्यासाठी मी अमोल कदम यांना विनंती करतो की आपल्या सर्वांचे रूढ त्यांनी व्यक्त करा. हा कार्यक्रम असा होता की आम्ही वडिलांचे स्मृतिदिन आहे याला आम्ही ऐतिहासिक आचरणावर करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करण्याचा आम्ही एक प्रयत्न करत होता. त्यासाठी आम्ही वडिलांनी ज्या गोष्टी केल्या आमच्यासाठी केल्या किंवा समाजासाठी केल्या त्या गोष्टी आम्ही लिखित स्वरूपात संग्रहित केल्या आणि त्या आचरणावर झाल्या पुस्तक स्वरूपात. त्या काय स्वरूपी आम्ही कधी पण रिमाइंड करू शकतो. बहुतेक आमचं मेंदू बहुतेक कमकुवत असू शकतो पण पुस्तक कधी जाणार नाही. पुस्तक हे वारसा काय टिकणार तर त्या स्वरूपात आम्हाला करण्याची क्षमता आणि हे सगळ्या गोष्टी मिळाल्या, बुद्धी मिळाली किंवा आम्हाला त्या गोष्टी करता आल्या. यासाठी आम्हाला की जे गायकवाड आहेत कंपोळेकर आहेत या सगळ्यांनी आम्हाला प्रेरणा दिली, मार्गदर्शन केलं आणि त्यातून आम्ही करत गेलो. हे काही आमचं एकट्याचं लोक नाही परंतु आमच्या मेंदूत आलं आणि त्याला आकार देण्यासाठी या सर्वांनी म्हणून आम्हाला सहकार्य केलं. त्याच्यामध्ये ते पुस्तक तुम्ही वाचता त्याचं संपादकीय मंडळ आहे, या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्यातून आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या. आता ह्या पुस्तक प्रकाशित झालं, पुस्तक निर्माण झालं आणि पुस्तक आज प्रकाशित पण झालं. पण या कार्यक्रमाला जर तुम्ही नसतात तर त्याला काही अर्थ आला नसता. तर यासाठी मी पहिल्यांदा तुम्हा सर्वांचं आणि त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं तर डॉक्टर ऋषिकेश कांबळे सरांचं मी खूप खूप आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं आमचा मोठा तेच होता या कार्यक्रमाला बसणारा माणूस अध्यक्ष कोण असावा. आमचे बसवडे सरांना बसता येत नाही जास्त वेळ तर प्रॉब्लेम आहे. मग आम्ही आणखी कोण असावं तर आम्ही भालराव सरांनी गेलो. भालराव सर म्हणे अरे हे आधी सांगायचं मला या सगळ्या गोष्टी करता येतात, हे गोष्टी आपण करू शकतो. आणि मग भालराव सरांनी या गोष्टी लाईन आउट करून आम्हाला मार्गदर्शन केलं, घाबरू नका मी आहे. आणि मग तिथून पुढं आम्ही रिलॅक्स झालो आणि आज सगळा कार्यक्रम मार्गी लागला. आज डॉक्टर ऋषिकेश कांबळे सरांबरोबर मी भालराव सरांचा पण आभार मानतो आणि आमचे मार्गदर्शक बनसोडे सर, अगस्ती बनसोडे सर यांचं पण मी खूप खूप आभार मानतो. कारण कसं आहे वडील जेव्हा गेले तेव्हा आम्ही अक्षरशः मोकळ झालो. म्हणजे काहीच नाही, मार्गदर्शन नाही, काहीच नाही. खांद्यावर हात ठेवण्याचा माणूस लागतो कोणीतरी, पण कोणीच नव्हतं. म्हणजे सगळे घरचे सुद्धा खूप खुश राहिले. परंतु बनसोडे सर आणि आमचे दत्तू गायकवाड आज नाही परंतु ते आमच्या म्हणजे शेवटपर्यंत आमच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्या सोबत होते. ही खूप म्हणजे आदर स्तंभच होते आमचे अशा परिस्थितीने. तर त्यांना त्यांचं सगळ्यात मोठं गुण आमच्यावर आहे ते गुण भेटणार नाही आणि मी फिटू पण नाही. असंच राहावं कारण ते फिटलं तर माणूस ते म्हणतात ना माणूस म्हणजे त्या अर्थ होतो त्याला फिटण्याला. तर ते असंच आम्ही कोणी राहत होतो. तर ह्या सर्वांचं आणि तुम्ही सर्व आला या सगळ्या तुमच्या सर्वांचं मी संदेशा हा आभार मानतो. आपल्यामुळे कार्यक्रमाला रंग झाली आणि कार्यक्रम छान झाला. माझ्या वडिलांचा स्मृतिदिन हा ऐतिहासिक आणि सुंदर पार पडला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असा नाती में शरणमया एके सर्वजया होते मंगलम. नाती में शरणमया धर्मो में भजना होते जय मंगलम. नाती में